इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून यंदाची ही महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक असल्यानं मोठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. आरोप प्रत्यारोपानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. प्रचाराला वेग आला असून पक्षनेत्यांच्या उपस्थितीत सभा होत आहेत. शिवशाहू विकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या शहरात एकूण 5 सभा नुकत्याच पार पडल्या. प्रभाग क्रमांक 15 आणि 16 मध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुतीच्या नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना गेल्या 8 वर्षांपासून तुम्ही सत्तेत असूनही इचलकरंजी शहरवासियांना पाणी का देऊ शकला नाही असा सवाल केला. सत्तेत असणारे पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत, मात्र तुम्ही आम्हाला साथ दिली तर पाणी प्रश्न नक्कीच सोडवू असं आश्वासन शेट्टी यांनी दिलं. आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधताना सत्तेत असणारे फक्त बोलायचे धनी आहेत अशी टीका केली. गेल्या कित्येक वर्षांपासून तुमच्या घरात आमदारकी खासदारकी असून तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. पाण्याचा गंभीर प्रश्न आम्हीच सोडवू शकतो असं सांगून पुढच्या 1 वर्षात इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. यावेळी बोलताना संजय तेलनाडे यांनी आम्ही विकासाची कामं करायला चालू केली तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकल्याचं सांगितलं. आमच्या कुटुंबाला त्रास दिला, पण आम्ही डगमगलो नाही असं सांगून आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे असल्यानं आमच्यावर कितीही दबाव आणला तरी आम्ही विकासासाठी काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी शशांक बावचकर, सुनील तेलनाडे, अमर जाधव यांच्यासह सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.